माझ्या शाळेसाठी आपण खूप मोठे आहे आणि हा सन्मान आणि हा गौरव आमचं लेकुराचे हित पाहिजे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित पाहिजे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. या उक्तीप्रमाणे ज्यांनी आपलं उभं आयुष्य विद्यार्थी हित, समाजहित व देशहितासाठी समर्पित केले, भागवत संप्रदायाची पताका महाराष्ट्रात फडकवण्याची कास धरली, असे आम्हा सर्व शिक्षकांचे मानबिंदू, व्याख्याते, कवी, लेखक, निवेदक, समालोचक, कीर्तनकार, प्रवचनकार, एक संवेदनशील मित्र आणि सर्वात महत्त्वाचे एक आदर्श शिक्षक, अशा अनेक भूमिका वटवणारे व अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले ज्ञानाचे चालते बोलते विद्यापीठ व आपल्या शाळेला महाराष्ट्र कामगार व साहित्य परिषद तसेच लायन्स क्लब व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने वैभव प्राप्त करून देणारे व्यक्तिमत्व अर्थात हबप प्राध्यापक दिगंबर मारुती ढोकले सर. सरांच्या माध्यमातून शाळेला गदिमा कविता महोत्सवात संस्कारक्षम शाळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच गदिमा कविता महोत्सवाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. सरांच्या माध्यमातून मला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा साने गुरुजी विचार साधना पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजरे यांच्या हस्ते मिळाला. सरांमुळे आम्हा सर्व शिक्षकांना अभिनेते मकरंद अनासपुरे, कविवर्य विठ्ठल वाघ, कवी फ.मो. शिंदे, लेखक व कवी रामदास फुटाणे, इतिहास लेखक विश्वास पाटील, हिवरे बाजार गावचे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री गिरीश प्रभुने काका, दीपस्तंभचे संस्थापक यजुर्वेद महाजन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथजी मासेलकर, लेखक श्रीपाल सबनीस, तसेच आम्हा सगळ्यांचे आवडते सदाफुले मामा, अशा अनेक मान्यवरांना भेटण्याचा योग आला. एवढ्या उंचीवर जाऊनही सरांना कधीही अहंकाराचा वारा लागला नाही. ही सर्व धावपळ करत असताना ज्या आवाजाने आपल्याला ओळख दिली तोच आवाज अचानक थांबला. आपल्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाली होती. यापुढे बोलता येईल का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि आत्ताच तुमची बायपास सर्जरीही झाली. या कठीण प्रसंगी धीरोदात्तपणे एक माऊली तुमच्या समवेत ताकदीने उभी होती व ठामपणे आलेल्या संकटांना तोंड देत होती. ती म्हणजे अर्थातच आपली अर्धांगिनी आणि आम्हा सर्वांच्या वहिनीसाहेब आदरणीय सुनंदाताई. सुनंदाताईचा आपल्याला असलेला पाठिंबा आम्ही जवळून अनुभवला आहे. पडद्यामागे राहून सावलीप्रमाणे आपल्या कार्यात
ज्यांचा मोलाचा वाटा आहे, पण त्या कायम प्रसिद्धीपासून लांब राहिल्या. सुनंदाताई, आपल्या या निस्वार्थ त्यागाला, आपल्या या निस्वार्थ भावनेला आमच्या सगळ्यांचा त्रिवार मानाचा मुजरा. आपल्या जोडीबद्दल आपल्या जवळच्या व आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या काही प्रतिक्रिया ऐकल्यावर आपण किती व्यापक आहात याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. ते 32 वर्ष एकत्र आम्ही मैत्रीच्या या नात्यामध्ये गुंफलेलो आहोत. क्लासच्या क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करत असताना एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही कायम सहभागी असतो. दिगंबरच्या बाबतीत सांगायचं जर ठरलं तर अतिशय हाडाचा शिक्षक आपण जो म्हणतो, तो हाडाच्या शिक्षकाप्रमाणे विद्यार्थ्यांना तो ज्ञानार्जन करत असतो. आणि विशेष वेगळा पैलू सांगायचं जर म्हटलं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय मोठी जमेची बाजू आहे. आध्यात्मिक क्षेत्राची शैक्षणिक क्षेत्राशी सांगड घालून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी सतत त्यांनी त्याचे प्रयत्न असतात. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्या मित्राला एका दुर्धर अशा आजाराने ग्रासलं आणि असं वाटलं की आता एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी त्यांचा घसा हा काम करतो की नाही. परंतु माऊलींच्या कृपेने त्या घशालासुद्धा चांगला इलाज झाला आणि त्यांना पूर्ववत बोलता येऊ लागलं. कारण 1 वर्ष जवळजवळ त्यांना बोलता पण येत नव्हतं. परंतु माऊलींची कृपा, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग, ही सर्व पुण्यही त्यांच्या कामाला आली. ते होतो न होतो तोच त्यांना हृदयाच्या त्रासाने थोडंसं ग्रासलं आणि हृदयाच्या त्रासाने ग्रासला असताना तोही माऊलींच्या कृपेने लवकरात लवकर त्याच्यावरती इलाज केला. एन्जिओग्राफी करून त्यांची एन्जिओप्लास्टी पण केली आणि कालांतराने महिना 2 महिने त्यांना अतिशय रिलॅक्स बरं वाटलं. परंतु न कळत पुन्हा त्यांना तो त्रास सुरू झाला आणि नंतर शेवटचा पर्याय म्हणून त्यांना शेवटी सर्जरी, बायपास सर्जरी करणं भाग पडलं. त्याच्यातूनही ते सुदैवाने माऊलीच्या कृपेने बचावले आणि आता सध्या व्यवस्थित छान विद्यार्थ्यांच्यामध्ये रमण्याचा त्यांचा विचार आहे. आणि अतिशय असा हा माझा लालस मित्र, त्याचं हे पुढील आयुष्य आनंदमय दीर्घायुष्य लाभो ही माझ्या माऊलींच्या चरणी मी प्रार्थना व्यक्त करतो. आणि माझा मित्र, असा मित्र हा सगळ्यांना भेटावा अशीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. नमस्कार, मी सोपानराव सीताराम धोमा, दिगंबर मारुती ढोकले यांचा वर्ग शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी या शाळेतला हा अत्यंत चुणचुणीत विद्यार्थी आणि अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता. त्याच्यामध्ये त्याची आर्थिक परिस्थिती सुरुवातीच्या काळात जेमतेम होती, परंतु त्याने त्या परिस्थितीवर मात करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. MSc BEd झालेला हा विद्यार्थी अत्यंत चांगल्या प्रकारे उत्कृष्ट काम करतो आणि भोसरीसारख्या ठिकाणी त्याचे शारदा क्लासेस असल्यामुळं त्या क्लासमधून जे विद्यार्थी SSC पास होतात त्यामध्ये त्याचे काही विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये, राज्य गुणवत्ता यादीमध्ये जी ज्येष्ठता यादी आहे गुणांकन, त्यामध्ये त्याची मुलं काही झळकवलेली आहेत आणि चांगल्या प्रकारचे क्लासेस म्हणून त्या भोसरी आणि पुणे परिसरामध्ये त्यांचं नाव आहे. अत्यंत चांगला शिक्षक, उत्कृष्ट शिक्षक आणि त्या शिक्षकाबरोबरच त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा चांगलं योगदान दिलेलं आहे. एक उत्कृष्ट असा वक्ता, उत्कृष्ट अनाउन्सर आणि सर्वांना मार्गदर्शन करणारा एक सगळ्या विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक म्हणून त्याचा लौकिक आपल्या परिसरामध्ये आहे. तर त्यांच्या या कार्याबद्दल जो पुरस्कार मिळणार आहे त्यांना, त्या पुरस्कारार्थींचं सुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी यशाची शिखरे गाठण्याचा प्रयत्न केला आहे. वेळोवेळी माझं मार्गदर्शन कधीतरी त्याला मिळायचं, परंतु अत्यंत स्वतः अभ्यास करणारा आणि इतरांना समजावून सांगणारा एक गुणी विद्यार्थी, अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना सामोरं जाऊन त्यांनी आपलं शैक्षणिक क्षेत्रात एक नाव कमावलेलं आहे. त्याच्या या कार्याबद्दल मी माझ्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. श्री रामकृष्ण माऊली असे शब्द त्यांच्या प्रखर अशा मधुर वाणीतून आपण नेहमीच ऐकत असतो. असे माझे गुरुवर्य, आदरणीय, माननीय, सन्माननीय श्री ढोकले सर, सर्वप्रथम आपणास त्रिवार वंदन.
देव तुझे ऐसे निजे गुरु अर्ची धरू अर्थ काना करू येत भीड कवनाची धरू तू मायामुची. हे देवा, तुझ्यासारखे गुरु आज मला मिळाले तर मग मी माझ्या इच्छेची कृतज्ञतेची तृप्ती का करून घेऊ नये. सर, तुम्ही आमचे गुरु तर आहात, पण त्याही पुढे जाऊन तुम्ही आमचे आईवडील झालात. तुमच्या संस्कारातून, शिक्षणातून, आचरणातून आज मी घडले. मी स्वतःला खूप नशीबवान समजते. तुमच्यासारखे ज्ञानदानाचे पवित्र कार्य माझ्या भाग्यात आहे. तुम्ही दिलेल्या ह्या ज्ञानरूपी पवित्र कार्याचा वारसा मी पुढे चालवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सर, तुम्ही आमची एक पिढी तर घडवलीच, पण तुम्हाला तुमच्या संस्काराच्या भंडाराने दुसरी पिढी म्हणजे माझी लेक व तुमची नात यांची पिढी घडवायची आहे. सर, तुम्ही लवकरात लवकर बरे होऊन क्लासला आम्ही तुमची आतुरतेने वाट बघत आहोत. श्री रामकृष्ण हरी. परम श्रद्धेय गुरुवर्य, गुरुबंधू व आप्मा सर्व शिक्षकांचे शिक्षक आदरणीय ढोकले सर, सहस्नेह नमस्ते. सर, आपण आपल्या मधुर अशा अमृतवाणीने शैक्षणिक, साहित्यिक, आध्यात्मिक व राजकीय व्यासपीठावरून श्रोत्यांच्या मनात व हृदयात आहात. फक्त शारदा क्लासेससाठी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर आपण मार्गदर्शन करत आहात. नमस्कार, मी प्राध्यापक राज पाटील, संस्थापक डॉक्टर SB इंग्लिश मीडियम स्कूल, दिघी आणि डोटुळगाव. मी मागील 20 वर्षापासून व्हीलचेअरवरती आहे. ज्यावेळेस मी अंथरुणाशी खेळून होतो त्यावेळेस मी आदरणीय ढोकळे सरांच्या खडतर प्रवासाविषयी ऐकलं आणि त्यातून त्यांनी कशी उभारी घेतली आणि पुन्हा कसं ते डेव्हलप झाले याच्याविषयी मी ऐकलं आणि त्यातून मी प्रेरणा घेतली. सर करू शकतात तर मी का नाही करू शकत. आदरणीय ढोकळे सर, मला सांगण्यास खूप आनंद होतो की आज मी 20 वर्षापासून अतिशय उत्तम प्रकारे जीवन जगत आहे आणि माझ्याबरोबर जे 50 लोक काम करतात त्यांनाही प्रेरणा देण्याचं काम करत आहे. त्यांनाही उत्तम कसं जीवन जगावं याविषयी मी त्यांना प्रोत्साहित करत आहे. आदरणीय सर, आपल्याकडून असंच माझ्यासारख्यांना डेव्हलप करण्याचं सत्कार्य हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुमच्या भावी दीर्घायुष्यासाठी माझ्याकडून. नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये अशा काही व्यक्तींचा आपल्याला परिसस्पर्श होतो की त्याच्यामुळे आपलं आयुष्य हे अनमोल बनून जातं आणि त्यातीलच मी सुद्धा एक. मला अशाच एका आदरणीय, अतुलनीय अशा व्यक्तींचा सहवास लाभला, ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके आदरणीय प्राध्यापक दिगंबर ढोकले सर. मला अभिमान वाटतो की मी सर आपला विद्यार्थी सुद्धा आहे. आपल्या बरोबर आपण मला सहकारी म्हणून काम करण्याची संधी सुद्धा दिलेली आहे आणि देत असतात. सरजी, आपल्यासारख्या व्यक्तीचाच परिस्पर्श आणि तुम्ही आमच्या सर्वांसाठी, सर्व शिक्षकांसाठी एक चालते बोलते ज्ञानाचे विद्यापीठ आहात. या विद्यापीठाला आम्ही जितकं समजून घेऊ तितकं आमचा अनुभव, तितकं आमचं काम अतुलनीय करण्याचं काम आपण करत आहात. सरजी, आपल्याला मनपूर्वक वंदन करतो. धन्यवाद. आदरणीय ढोकले सरांबद्दल खरं तर बोलावं तेवढं कमी आहे, परंतु मी अनुभवलेलं ढोकले सर मी 4 ओळीमध्ये सांगू शकतो. सतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वाणवा. ढोकले सर, आपल्याबद्दल बोलायचं म्हणजे सूर्यासमोर पंथी लावल्यासारखेच आहे. तुम्ही आम्हा सर्व शिक्षकांसाठी ज्ञानसागरातले दीपस्तंभ आहात. शारदा क्लासच्या माध्यमातून तुम्ही अनेक विद्यार्थी घडवून त्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवत आहात. सर, आपलं जे कार्य आहे हे कार्य अतुलनीय आहे. आपल्या या कार्याला आम्हा सर्वांचा मानाचा सलाम. सृष्टीतील अज्ञानरूपी नष्ट करणारे प्रतिभावास्क सुसज्ज राष्ट्राचे निर्माते, जुने मूल्ये जपत नवी आव्हाने पेलवत नवी पिढी घडवणारे शिल्पकार, परमेश्वराच्या आधी ज्याचे चरणावर नतमस्तक व्हावे असे श्रद्धास्थान म्हणजे आदरणीय ढोकले सर. गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तया. रामकृष्ण हरी. ज्ञानेश दिगंबर ढोकले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मी माझ्या वडिलांबद्दल भावना व्यक्त करतो. हे वर्ष खूप आव्हानात्मक होते, तरीही त्याला न खचता खूप धैर्याने व संयमाने सामोरे गेले आणि आता पुन्हा त्याच ऊर्जेने प्रवचन सेवा दिली. हे पाहून आम्हाला ही नवीन प्रेरणा मिळाली. अशीच पुढची वाटचाल आरोग्यदायी व आनंदी जावो ही प्रार्थना करतो. धन्यवाद.
नमस्कार, मी डॉक्टर श्रावणी ढोकले. सर्वप्रथम मी जगदाळे सरांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते. त्यांनी या पुरस्काराने पप्पांना सन्मानित केल्याबद्दल व एवढं प्रेम दाखवल्याबद्दल. 2 महिन्यापूर्वीच त्यांची बायपास सर्जरी झाली, त्यामुळे बेडपासून ते स्टेजपर्यंतचा त्यांचा बायपास मार्गाने केलेला प्रवास पाहून फार छान वाटले. याचाच अर्थ बायपास सुरळीत चालू आहे याची खात्री पटली. नाव ही इज बॅक टू द पॅव्हिलियन टू अचीव्ह मोर. पण योग्य ती विश्रांती घ्यावी लागेल. पुन्हा एकदा पुरस्कारासाठी अभिनंदन व सर्व जगदाळे सरांचे व सर्व टीमचे मनापासून आभार. मलाही यामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल जगदाळे सरांचे मनापासून आभार. धन्यवाद. लागेल. आदरणीय ढोकले सर व वहिनीसाहेब, आपल्या दोघांनाही उदंड व आरोग्यमय आयुष्य लाभो हीच ईश्वराजवळ मनोभावे प्रार्थना व आपल्या पुढील वाटचालीच शुभेच्छा. आपल्यासारख्या आयुष्यावर नितांत प्रेम करणाऱ्या जोडीचा सन्मान करताना आम्हा सर्वांना नितांत आनंद होत आहे. धन्यवाद. विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. सर्व आजी माजी मुख्याध्यापक मुख्याध्यापिका या आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आणि त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ या सर्वांच्या शुभ हस्ते आदरणीय आज सन्माननीय ढोकले सरांचा आणि मॅडमचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. सुरुवातीला नानींच्या हस्ते आदरणीय ढोकले मॅडमचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. नानींच्या हस्ते आदरणीय ढोकले मॅडम यांना पूर्ण पोशाख देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे. टाळ्यांचा आवाज कमी नाही झाला पाहिजे. शेवटचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय ढोकले मॅडमचा सन्मान होत आहे. यानंतर आदरणीय ढोकले सरांचा पूर्ण पोशाख देऊन या ठिकाणी सन्मान आदरणीय वाळके सरांच्या हस्ते आदरणीय ढोकले सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. संस्थेचे सन्माननीय मार्गदर्शक आदरणीय वाळके सर यांच्या शुभ हस्ते या व्यासंगी असणाऱ्या या ठिकाणी सन्मान होत आहे. श्री गुरवे नमः. गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली. यानंतर ढोकले सरांना दिलं जाणारं सन्मान चिन्ह संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आप्पांच्या हस्ते आदरणीय ढोकले सरांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय आप्पांच्या हस्ते या ठिकाणी ढोकले सर आणि मॅडमकडे सुपूर्द करण्यात येत आहे. तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता. यानंतर सरांना दिली जाणारी भेटवस्तू आदरणीय आमच्या शाळेचे विद्यार्थी आदरणीय गुळवे सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय गुळवे मॅडम आणि संस्थेचे सन्माननीय संचालक दीपक पांडुरंग गुळवे साहेब या सर्वांच्या हस्ते गुळवे परिवाराच्या हस्ते हे सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात येत आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा राय यांची भेट झाल्यासारखा आजचा हा प्रसंग आहे. संपूर्ण गुळवे परिवार हा पंढरपूरच्या विठ्ठल चरणी वाहिलेला हा सर्व परिवार आहे आणि त्यांचं पारायण करणारे आजच्या आपले सत्कार मूर्ती आहेत. जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत आदरणीय गुळवे परिवार आणि ढोकले परिवार यांच्यासाठी. खूप खूप धन्यवाद. अशाच पद्धतीनं ढोकले सर तुमच्याकडून ज्ञानार्जन ज्ञानदानाचं काम यापुढेही व्हावं आणि चांगलं उत्कृष्ट आयुष्य तुम्हाला मिळावं हीच आजच्या
कार्तिकी वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय आणि पंढरपूरच्या विठ्ठलाकडं आजच्या शुभदिनी हे साकडं. पुन्हा एकदा सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्याला बसण्याची व्यवस्था व्यासपीठाच्या समोर करण्यात आलेली आहे. सर्वांनी या ठिकाणी स्थानपन्न व्हावं ही व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती. आपत ज्ञानेश्वर समाधीस्थ 12:20 झालेत. अलंकापुरीमध्ये जगाला ज्ञान काय असतं, अवघ्या विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी 728वा संजीवन समाधी सोहळा आता अलंकापुरीमध्ये पार पडला जातोय. 12 स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलेलो आहोत. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम. संत सम्राट ज्ञानोबाराय. पुष्पा माझी पुष्प मोगरी, का परिमळा माझे कस्तुरी, तैसी भाषा साजिरी माझी मराठी. या स्नेह संमेलनामध्ये घेतलेली थीम आणि ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आणि त्याचबरोबर या आधुनिक महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांना सुद्धा, विशेषतः मुलींना सुद्धा शिक्षणाची दारं ज्यांनी खुली केली असे महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज स्मरण दिन आहे, यांची पुण्यतिथी आहे. या सर्वांना अभिवादन करतो. काही नावं शरीराने आत्ता नसली तरी सूक्ष्म रूपाने आपल्या शाळेला ज्यांचं कायम मार्गदर्शन लाभतं असे स्वर्गीय ढमाले सर, परम आदरणीय उमाताई, या दोघांच्याही आणि त्याचबरोबर संस्थापक कैलासवासी वैकुंठवासी पांडुरंग बाबा यांनाही अभिवादन करतो. 2-3 मिनटं मी पुढे अजून बोलेल, पण पुढच्या बोलण्याच्या ओघामध्ये विसरून जाऊ नये म्हणून 2 अनाऊन्समेंट मी आत्ता करतो. दरवर्षी जेव्हा आमच्या शारदा क्लासेसचा बक्षीस समारंभ असतो, गेल्या 2 वर्षापासून आम्ही शारदा पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि त्याचा ते देत असतो. येत्या जून 2025 जेव्हा 10वीचा बक्षीस समारंभ होईल तेव्हाचा शारदा पुरस्कार आपल्या विद्यालयातील पिंपरी चिंचवड आयडॉल म्हणून ज्याला सन्मानित करण्यात आला अशा भार्गवला मी आत्ता इथे जाहीर करू इच्छितो. त्याचं कारण असं आहे, श्रीराम विद्यालयामध्ये आपण गदिमा कविता महोत्सव घेतला होता आणि त्या महोत्सवामध्ये त्याने स्वागत गीताच्या नंतर एक गीत सादर केलं होतं, हंसावरती बसू नये शारदे. हे गीत त्या क्षणी माझ्या काळजाला भिडलं. तेव्हाच लक्षात आलं की याच्यामध्ये सरस्वती आहे, याच्या कंठामध्ये शारदेची वीणा झंकारत आहे. आणि आज आपण कार्यक्रमाची सुरुवात किंवा त्याच्यानंतर त्याचं सादरीकरण पाहिलं आणि श्रीराम विद्यालयामध्ये अशा अनेक हिरे, त्यातला हा हिरा, आणि त्याला पुढच्या वर्षीचा 2025चा शारदा पुरस्कार या ठिकाणी मी जाहीर करताना मला मनस्वी आनंद होतोय. दुसरी अनाऊन्समेंट मी करतो की अनेक शाळा मी पाहिल्या, अनेक शाळा अनुभवल्या, पण फार कमी शाळामध्ये किंवा माझ्या ऐकिवामध्ये पहिली शाळा असेल ज्या शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांची संघटना आहे आणि माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेमध्ये आत्ता ज्यांचा सन्मान करण्यात आला असे छोटी मुलंसुद्धा आपल्या वाढदिवसाचे 100 रुपये 200 रुपये त्या माजी विद्यार्थ्यांच्या संघाला देतात. ते जर विद्यार्थी पुढे येऊन हे करत असतील तर मग मी मागे का राहू. म्हणून आजच्या या रद्द प्रसंगी मी 5001 रुपया माजी विद्यार्थी संघाला सुपूर्द करतो आहे. बोलता किती येईल माहिती नाही, पण कृतज्ञता म्हणून काही शब्दांचा, काही यांचा उल्लेख करणं मला गरजेचं आहे. का देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जियापरी.
जन्म आणि मृत्यूचा सोहळा आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये होतो. जन्माचा सोहळा जेव्हा होतो तेव्हा आपल्याला काही कळत नाही आणि मृत्यूचा सोहळा होत असताना आपण हजर नसतो देहाने. पण त्याच्यामध्ये सुद्धा बर्थ आणि डेथ, बी आणि डी मध्ये ABCD मध्ये सर C येतो आणि C म्हणजे चॅलेंज. त्या चॅलेंजचा, त्या कर्तृत्वाचा किंवा आलेल्या दुःखाचा सुद्धा सोहळा कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आम्हा दाम्पत्याचा केलेला सन्मान. 4 महिन्यापूर्वी एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, त्यानंतर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला की वारकरी संप्रदायाचा माणूस आहे, शुद्ध शाकाहारी आहे, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, कुठल्याही प्रकारची बाकी जी काही बायपास होण्यासाठी किंवा हृदयात गर्दी होण्यासाठी जी काही गोष्टी लागतात त्या काही नाही, BP नाही, शुगर नाही. या माणसाला हृदयाचं दुखणं का व्हावं, ट्रॅफिक जाम का व्हावं. पहिल्यांदा जेव्हा एन्जिओग्राफी झाली, एन्जिओप्लास्टी झाली, तेव्हा माझंच हृदय मी पाहिलं आणि त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की त्या हृदयामध्ये कोण कोण बसलंय. तर त्या हृदयामध्ये ज्ञानोबराय आहेत, त्या हृदयामध्ये तुकोबराय आहेत, त्या हृदयामध्ये छत्रपती शिवराय आहेत आणि माझ्या असंख्य विद्यार्थ्यांनी त्या रक्तवाहिनीमध्ये इतकी गर्दी केली की त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं आणि मग असा बायपास काढून मार्ग मोकळा केला आणि आजच्या या कार्यक्रमाला यावं लागलं. माझ्या दृष्टीने आजचा कार्यक्रम जेव्हा जगदाळे सरांनी सांगितलं की प्रमुख पाहुणे, मला वाटलं प्रमुख पाहुण्यांचा जसा सन्मान होईल तसाच माझा सन्मान होईल, जसा मुंडे सरांचा सन्मान झाला तसाच माझा होईल. पण त्यासाठी एवढ्या काही ध्वनिचित्रफिती, माझ्याच मुलीची घेतलेली बाईट मलाच माहिती असू नये यासारखा सस्पेन्स तो काय असावा. डमे सरांचा सुद्धा घेतलेलं बाईट आणि सगळ्यात माझ्यासाठी आनंदोत्सव ज्यांच्यामुळे मी घडलो असे माझे सोपान सीताराम धुमाळ गुरुजींचा बाईट किंवा त्यांचं मनोगत घेणं, माझ्या विद्यार्थ्यांचं मनोगत घेणं आणि माझ्याच पुढे ते सादर करणं, खरं तर हे माझ्या दृष्टीने मोठं सरप्राईज होतं, मोठा आश्चर्याचा धक्का होता. परंतु हे सगळं कोण करू शकतं तर हे फक्त श्रीराम विद्यालय, जगदाळे सर, भोसले मॅडम आणि त्यांची टीमच करू शकते, हे दुसऱ्याचं काम नाही. मुंडे सरांनी जी पोस्ट लिहिली त्याच्यात फार सुंदर वर्णन केलं की कौतुक हा शब्द फार छोटा आहे पण ते करण्यासाठी लागणारं मोठं मन या सगळ्या गोष्टींसाठी या शाळेचं आहे. मला गुळवे परिवाराबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची आहे. जगदाळे सर आणि आमचा शिक्षक मित्र परिवार आहे, चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केला जातो हेही मला मान्य आहे. परंतु गुळवे परिवार खरं तर जगद्गुरू तुकोबरायांची सासरवाडी आहे. बऱ्याच लोकांना माहीत असेल किंवा नसेल पण जगद्गुरू तुकोबरायांची दुसरी पत्नी ही गुळवे परिवारातील होती. म्हणजे जगद्गुरू तुकोबरायांचे सासरे ज्या परिवारातून आलेत त्या परिवाराने शिक्षणाचा चालवलेला हा जो काही रथ आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे सुरू आहे. आत्ता मी येतो ज्या पद्धतीने गाणी सादर केली, सुरुवातीलाच प्रभू रामचंद्रांचं गाणं, त्यानंतर छत्रपती शिवराय आणि आता पुढेच मुलींच्यावरती किंवा त्या संदर्भातलं भोसले मॅडमनी बसवलेलं गीत आणि यानंतर मराठी भाषा गीत शब्द पुढे तयार आहेत. खरं तर हे वर्ष अनेक कारणांनी महत्त्वाचं आहे. याच वर्षी अयोध्येमध्ये प्रभुरामांचं अयोध्येमध्ये मंदिर उभारलं गेलं आणि याच वर्षी 3 ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. दुसऱ्या दिवशी मी पोस्ट टाकली होती, ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे, ज्या भाषेमध्ये जगद्गुरू तुकोबरायांची गाथा आहे, ती मराठी भाषा अभिजात होती, आहे आणि ती सदैव असेल. फक्त यावर्षी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला. आपण जर त्यांचं भाषण ऐकलं असेल अभिजात मराठीचा दर्जा प्राप्त केल्यानंतर तर मराठी भाषा किती महान आहे हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. बोलण्यासारखं खूप आहे परंतु आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची कला बघायची आहे. पण माझ्याबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा ज्या शिक्षकांचा सन्मान केला, खरं तर मला त्यांच्या मांदियाळीमध्ये बसायला मिळालं
हेही माझं मी भाग्य समजतो. बाईटमध्ये आदरणीय पाटील सर ते असं म्हणाले की मी त्यांचं प्रेरणास्थान आहे. सर, हे केवळ अर्ध सत्य आहे. पूर्ण सत्य हे आहे की तुम्ही आम्हा सगळ्यांचं प्रेरणास्थान आहात. कमरेपासून खालचा भाग विकलांग झालेला असताना सुद्धा 1, 2, 3 इंग्लिश मिडियमच्या शाळा उभ्या करणं. त्यानंतर मुंडे सर, राजकारणामध्ये एक वेगळं वलय मुंडे परिवाराचं आहे, परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं असेल की मुलांच्यामध्ये मूल होऊन आनंदाने बागडणं, त्यांचं कौतुक आपण केलं. भोसले मॅडम असतील, आमच्या दीपाली आमची विद्यार्थिनी आहे, या सगळ्यांचं कौतुक केलं. मोरे सर आहेत, गवळी सर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मला विशेष आनंदाची गोष्ट आहे अंगद शिंदे सर, ज्या माणसाचं खरंच वैज्ञानिक क्षेत्रातलं काम प्रचंड मोठं आहे आणि त्यांच्या माध्यमातून 2-3 लाख रुपये शाळेला मिळाले. मी जेव्हा चापेकर स्मारक समितीच्या शाळेमध्ये तिथं शिक्षण विभाग प्रमुख म्हणून काम करताना तिथल्या आमच्या विज्ञान शिक्षिकेंनी मागणी केली की भोसरीमध्ये अंगद शिंदे सर आहेत, त्यांना आमच्या शाळेत तुम्ही घेऊन या. म्हणजे त्यांचं नाव इतक्या दूरवरपर्यंत पोचलेलं आहे. आता थांबू नये असं वाटत असतानाच थांबतोय. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये उतराई व्हायचं असेल, माझ्याबरोबर माझे अनेक सन्मान झाले. याच्या आधी अनेक व्यासपीठावरती मी गेलो. काही लोकांना असं वाटतं की सर तुम्ही फार धावपळ करता, खूप पळता, तुम्ही सूत्रसंचालन करण्यासाठी जाता, प्रवचन करण्यासाठी जाता. पण खरं सांगू का, इथं जर मी गेलो नाही, तिथं जर मी बोललो नाही, लोक बोलवतात, प्रेमाने बोलवतात. आणि म्हणून सुवासिनीने कुंकवाला कधी नाही म्हणू नये, तसं मी कुठल्याच कार्यक्रमाला नाही म्हणत नाही. त्याचं कारण असं आहे की हा परिवार त्याच्यामुळं जोडला जातो. कार्यक्रमाला गेल्यामुळं माणसं जोडली जातात. आणि आमच्या जगदाळे सरांनी आम्हाला शिकवलं की माणसं कशी जोडावी आणि ती कशी बांधून ठेवावी. अनेक सन्मान झाले, पण आजचा सन्मान आगळा वेगळा आहे. सामान्य पत्नी मिळायला एक साधं भाग्य पुरेसं आहे, पण सुनंदासारखी पत्नी मिळायला 100 पटीने सौभाग्य, सौ म्हणजे 100 असं भाग्य लागतं. मी आत्ता तिला माझी पत्नी म्हणून नाही संबोधत, ती माझी आईच आहे. आणि या दुखण्याच्या कालावधीमध्ये तिने लेकरासारखं संबोधन केलं, सांभाळ केला. माझ्या जीवनात ज्या 3 स्त्रिया आल्या त्यातली पहिली आई, दुसरी बहीण आणि तिसरी माझी पत्नी. तिच्या समवेत माझा सन्मान हा माझा गौरव आहे. आणि ही कल्पना ज्या सुपीक मेंदूतून आली ते जगदाळे सर, त्यांचा सर्व परिवार आणि माझ्या आदर्श भगिनी भोसले मॅडम, या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या ऋणामध्ये मी राहू इच्छितो. थोडंसं थकवा असल्यामुळे किती बोलता येईल, किती काय होता येईल सांगता येत नाही, परंतु जोपर्यंत बॅटरी चार्जिंग होती तोपर्यंत बोलण्याचा माझा प्रयत्न केला. माझा समारोप करत असताना मी असं म्हणेल कि छोटा हो या बड़ा हो, दिल का होना जरूरी है. छोटा हो या बड़ा हो, दिल का होना जरूरी है. हंसना हो या रोना हो, दिल का धड़कना जरूरी है. और सुख या दुख हो, सुख हो या दुख हो, अपने शिक्षक मित्र परिवार जैसा परिवार का होना जरूरी है, जरूरी है, जरूरी है. माझी प्रलंबित आणि प्रवाहित झालेली वाङ्मयीन सरिता मी माऊलींच्या चरणी समर्पित करत असताना तमाम विद्यार्थी पालकांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आणि ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याची समाप्ती 12 ते 12:30 या कालावधीत तो योग त्या ठिकाणी घडून आला. आपण कर्म करत राहा, स्वतया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची या वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. मी काय केलं? मी काहीच केलं नाही. मी माझा स्वधर्म, माझं कर्म मी चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आजचा हा हृदय सोहळा आणि त्याचाच परिपाक म्हणून ज्ञानोबरायांची पालखी जात असताना त्या पालखी सोहळ्याचं वर्णन करण्याचं महत् भाग्य गेले 3 वर्षापासून मला लाभतंय. मागच्या कोरोनाच्या कालावधीत संजीवन समाधी आणि आम्ही दोघंच, माऊली आणि आम्ही दोघेच होतो. तो जीवनातला माझा आनंदाचा प्रसंग आणि आत्ताचा दुसरा आनंदाचा प्रसंग. रामकृष्ण हरी.